घरातले कामं करायला कोणाला आवडतात, पण ते जबाबदारी म्हणून सर्वांना करावेच लागतात. रोजचा तोच एक रुटीन किती बोर होतो ना, म्हणून आपण मेड्स लावतो. इंडियामध्ये मेड मिळणं काही एवढं कठीण काम नाही आहे, पण दुबईमध्ये ना मेड मिळतात, पण ते फारच महाग असतात. मला लावायला काही नाही, पण मी एकटीच असते ना, मग मी कशाला मेड लावू? माझे एवढे काही भांडे वगैरेही निघत नाहीत. ते तर मी जर काढले तर ते तेवढे निघतात, बट ॲज सच ते एवढे निघत नाही. पण बेसिक कामं तर आपल्याला करावेच लागतात. इंडियामध्ये ना माझ्याकडे डिशवॉशर आहे आणि भांड्यांसाठी बाईही आहे. म्हणजे जर ते थोडेफार 1-2 भांडे असे असतील तर ती बाई ते घासून घेते. जी माझी कुक आंटी आहे ना, तीच माझे ते थोडेफार भांडे पण घासून घेते. साफसफाई कोणाला नाही आवडत, मलाही आवडते. पण ॲज सच मी दुबईमध्ये आल्यापासून जेव्हापासून मी एकटी झाली आहे, आय अग्री की मी आळशी झाली आहे, ज्याचं मला काहीच अजिबात वाईट वाटत नाही. ते मी आळशी बाय चॉईस आहे. जस्ट बिकॉज इंडियामध्ये माझं शेड्यूल खूपच टाईट असायचं आणि बिकॉज माझी फॅमिली पण खूप मोठी असायची. ते कामं बिलकुल टाईमली आणि या टाईमला हे, त्या टाईमला ते, हे आता झालंच पाहिजे, हे जेवण आता बनलंच पाहिजे, इतक्या वाजता सगळं रेडी झालंच पाहिजे. ते करून करून ना इतकी वर्ष मला इतका कंटाळा आला होता ना. आणि आय टेल यू, मी जेव्हा या गोष्टींचं जेव्हा कन्क्लुजन ॲज सच अशी बघते की या गोष्टीने आपण टाईमली या गोष्टी करून करून इतके वर्ष रेग्युलरली करून आपल्याला काय मिळालेलं आहे, याचा जेव्हा मी अंदाजा लावते ना की हे सगळं करून काहीच मिळत नाही. या टाईमवर हे काम, किचनचं काम या टाईमला हे झालंच पाहिजे, नाही झालं तर काय होणार आहे, नाही झालं तर नाही करायचं आहे मला, जा. म्हणून मी दुबईला आल्यापासून ना मी एकदम लेट बॅक झालेली आहे आणि मी लक्ष पण देत नाही. झाले भांडे जमा तर होऊ देते, झाला कचरा होऊ देते, मला वाटेल तेव्हा मी ते क्लीन करणार. मी माझ्या मनाचे कामं करते, मला जे आवडतं मी ते करते आणि मी स्वतःवरती फोकस करते. आणि तेव्हा मला लक्षात आलं आहे की स्वतःवर फोकस करणं किती इम्पॉर्टंट आहे. आरशात बघत राहतो का आपण, जसं की 5 to 10 मिनिट्स, ओ गॉड मी किती जाड झाली आहे, ओ गॉड माझं फेस किती मोठा झालेला आहे, आणि झालाचही आहे, तर आपण त्याच्यासाठी काय करतो का, हे मी माझं कधीच लक्ष गेलं नाही. आणि त्यानंतर जेव्हा मला आता दुबईमध्ये फ्री टाईम मिळालेला आहे, मी आरशात स्वतःला ऑब्झर्व केलं आणि खरंच मला ते रिअलाईज झालं की किती माझं वेट गेन झालेलं आहे. आणि त्यामुळे मी सेल्फ केअरमध्ये आता आलेली आहे आणि मी माझ्या वेट लॉसकडे मी जास्त फोकस देते. काम 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 घरकाम याच्यात काही नाही ठेवलेलं आहे. करावे लागतात आपल्याला, आय अंडरस्टँड, पण आपल्याला स्वतःकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. हे माझा तरी अनुभव आहे. मला तरी नाही जमायचं घरकाममध्ये, मी स्वतःकडे लक्ष नाही देऊ शकायचे. पण आता जेव्हा मी दुबईला आलेली आहे ना, माझ्याकडे एवढा एक्स्ट्रा टाईम आहे, त्यामुळे मला ते रिअलाईज झालं आहे की सेल्फ केअर इट इज ओनली अवर हेल्थ, जी आपल्यासोबत एंडपर्यंत राहणार आहे. हे भांडे, हे कामं, हे काय जिंदगीभर राहणार नाही आहेत आपल्यासोबत, हे तर रोज चालू असणार आहेत. आपण जर का मेलो तरी दुसऱ्या दिवशी हे भांडे कोण ना कोण तिथे जाऊन घासणारच आहे. उद्याचं तर बोलत नाही आहे, पण आजचा तर माझा हाच शेड्यूल आहे अँड आय एम व्हेरी हॅपी विथ इट. कारण की मी आता प्रयत्न करते प्रेझेंटमध्ये राहणं, विच इज किती डिफिकल्ट आहे ते आपल्याला स्वतःला प्रेझेंटमध्ये ठेवणं. आपण एकतर म्हणजे बिकॉज मी आता एकटी आहे, त्यामुळे मला हे रिअलाईज झालं आहे, माझ्याकडे वेळ आहे ते रिअलाईज करायला ॲक्च्युली, की आपण एकतर पास्टमध्ये असतो विचार करत, किंवा एकतर आपण फ्युचर कसा होईल, फ्युचर काय राहील याचा विचार करत आपण असतो. जसं की माझ्याकडे आता जॉब नाही आहे, मला कधी जॉब भेटेल, मी जॉब शोधत राहते, जॉबच्या इंटरव्ह्यूजला जाते, मी तिथे सिलेक्ट होते, कधी नाही होत, कधी मला ती जॉब आवडते, कधी त्या लोकांना मी आवडते. जॉब लागल्यानंतर आपल्याला ते टेन्शन की उद्या मला जॉबला जायचं आहे, मग उद्या माझ्या ऑफिसमध्ये काय होईल आय डोंट नो. मग ते ऑफिसच्या लोकांना सहन करा आणि मग ते आपल्याला आवडत नाहीत आणि ओ नो उद्या परत त्यांनाच भेटायचं आहे, तेच टेन्शन. मग आता घरी जायचं आहे, घरी जाऊन कामं करायचे आहेत, घरात डोक्यामध्ये घरातले कामांचं टेन्शन, कामं झाले की आता झोपायचं आहे, झोपून उठल्यावरती उद्या काय करायचं त्याचं टेन्शन. नुसतं हे आपण फ्युचरमध्ये किंवा एक तर पास्टमध्ये जगतो. प्रेझेंटमध्ये असणं, आज तुमची बॉडी कशी आहे, आज तुमच्या बॉडीला काय हवं आहे, आज तुमच्या बॉडीला वेट लॉस हवं आहे, आज तुम्हाला हेअरफॉल होतोय, त्या हेअरफॉलला काय सोल्युशन आहे ते इम्पॉर्टंट आहे. हा जो माझा फ्री टाईम आहे ना, या फ्री टाईमने मला खूप काही गोष्टी शिकवल्या आहेत की मला उद्या जॉबही लागली ना तर मला तिथे कसं वागायचं, त्याच्यासाठी माझं माइंड आज मी प्रिपेअर करते. आणि मला ना खूप बरं वाटत आहे की ॲटलिस्ट मला या सगळ्या गोष्टींचा विचार करायला टाईम मिळाला आहे.
जॉबच्या बाबतीत तर मी नेहमी इंडिपेंडेंट जास्त काम केलेलं आहे आणि जिथे मी हॉस्पिटललाही कामाला होते तिथे मी हेड ऑफ द डिपार्टमेंट असल्यामुळे गोष्टी माझ्या अकॉर्डिंग चालायच्या आणि त्यामुळे माझ्यावरती कोणाचं प्रेशर नव्हतं. तर प्रेशरमध्ये काम काय करायचं असतं ना, कसं करायचं असतं ते मला माहिती नाही. आणि होते माझे क्लिनिक्स, तर क्लिनिकमध्ये तर काय मी माझीच बॉस होते, त्यामुळे माझ्यावरती कधी कोणी राहिलेलं नाही आहे. आता दुबईमध्ये मला जेव्हा जॉब लागणार तर मला टीममध्ये काम करायचं आहे. आय वंडर की मला ते जमेल की नाही जमणार आणि ते टीमसोबत राहणं, नवीन त्यांच्यासोबत फ्रेंडशिप करणं, त्यांच्यासोबत खाणं पिणं, आय डोंट नो मला ते जमणार की नाही. कारण की फेक लोकांना ना मी माझ्याशी दूरच ठेवते आणि मी त्यांच्यामध्ये राहतच नाही. माझं म्हणणं कसं असतं की एकटं राहिलेलं परवडतं, पण त्या फेक लोकांमध्ये ना राहिलेलं परवडत नाही. उगाच समोर काय बोलायचं, मागे काय वेगळं बोलायचं, मग मागे दुसऱ्याला वेगळं सांगायचं, तिसऱ्याला वेगळं सांगायचं आणि मग परत समोर येऊन म्हणायचं मी तर असं बोललेच नाही. मला ना अशा लोकांची खूप भीती वाटते. म्हणून मी जितकं सिम्पल ठेवता येईल तितकं सिम्पल ठेवते आणि प्रिफर करते की मी माझे कमीत कमी फ्रेंड्स असावेत. आपल्याकडे कसं क्लिनिकचे टायमिंग्स असतात, सकाळचे 3-4 तास, संध्याकाळचे 3-4 तास, किंवा हॉस्पिटलचे पण फ्लेक्झिबल टायमिंग्स असतात. पण इथे ना 9 ते 10 तास कॉन्स्टंटली आपल्याला काम करायचं आहे. तर दॅट विल बी अगेन अ डिफिकल्ट पार्ट फॉर मी. 9 ते 10 तास नॉनस्टॉप मी कधी बाहेर राहिलेले नाही आहे घराच्या. आणि आत्ता या एजमध्ये असं करणं मला तरी वाटतं हे खूप डिफिकल्ट राहील माझ्यासाठी. पण काय करणार, जर दुबईमध्ये सर्वाईव्ह व्हायचं आहे तर तुम्हाला जॉब घ्यावीच लागते. माझा एक्सपिरियन्स खूप जास्त हाय असल्यामुळे मला इथे जॉब मिळायला प्रॉब्लेम होत आहे. कारण की इथे बेसिकली आता सॅच्युरेशन झालेलं आहे जॉब्सचं आणि इथे काही टर्म्स असतात त्यांना ते जास्त प्रिफर करतात. म्हणजेच की इथे बॉर्न झालेले व्यक्ती त्यांना ते पहिले घेतात. सेकंडली इथली जी नॅशनल लँग्वेज आहे ती जर तुम्हाला येत असतील तर ती त्यांना प्रिफर करतात. आणि थर्ड, जर तुम्ही तुमच्या हस्बंड विजावर आहात त्यांना ते प्रिफर करतात. आता याच्यातून तिघातूनही मी कुठे क्वालिफाय होत नाही. एनिवेज, मी आज बनवला होता हे ऑइल कारण की दुबईच्या हार्ड वॉटरमध्ये ना माझे हेअरफॉल असे झाले आहे की मला असं वाटतं मी लवकरच टकली होणार आहे. तर माझ्याकडे होता हा कॅस्टर ऑइल, त्याच्यामध्ये मी पॅराशूट ऑइल मिक्स करून मी याला गरम केलं आणि गरम करून मी संपूर्ण स्कॅल्पवरती आणि हेअर एंड्सला लावलं. व्यवस्थित लावून पोनीटेल बांधून घेतली. बघूया काय फरक पडतो का. हे मी कंटिन्युअस 1 वीक करणार आहे. आणि मग काय, इव्हनिंग झाली, मेकअप केला आणि शायनिंग मारत निघाले मी बाहेर. फिरायला गेली कारण दिवसभर बोर होतं, संध्याकाळी कुठेतरी जायलाच हवं. आता फॅशन राहिली बाजूला आणि केसांना मी प्लेटमध्येच ठेवणार आहे कारण की मला एक्स्ट्रीम हेअरफॉल होत आहे. जाऊ द्या, तसंही कोण बघताय आपल्याला. पण हो, मी वेट लॉस केलाय तर बघा माझी बॉडी जरा श्रिंक झाली आहे ना. एनिवेज, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन, गुड बाय.